नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहता एलएस मराठी। बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेही पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली। एका गाण्यामुळे तिच्या अडचणीत वाढ झाली। याच गाण्यावरून वर्क परमिट रद्द करून नोराला हद्दपार करण्याची मागणी वकिलांनी केली। बॉलिवूडची प्रसिद्ध डान्सर आणि अभिनेत्री नोरा फतेही सध्या एका मोठ्या कायदेशीर पेचात अडकली आहे। तिच्या आगामी केडी द डेव्हिल या चित्रपटातील सरके चुनर तेरी सरके या गाण्यावरून सुरू झालेला वाद आता तिच्या भारतातील वास्तव्यापर्यंत पोहोचला आहे। 10 वकिलांच्या एका गटानं थेट केंद्रीय गृह मंत्रालयाकडे धाव घेत नोराचे भारतातील वर्क परमिट रद्द करण्याची आणि तिला देशाबाहेर हद्दपार करण्याची मागणी केली। हा संपूर्ण वाद केडी द डेव्हिल या कन्नड चित्रपटाच्या हिंदी डबिंग आवृत्तीतील एका गाण्यामुळे सुरू झाला। या गाण्याचे बोल अत्यंत अश्लील, द्विअर्थी आणि महिलांच्या प्रतिष्ठेला धक्का लावणारे असल्याचा आरोप करण्यात आला आहे। मूळ गाणं कन्नड भाषेत असलं तरी त्याचं हिंदीत रूपांतर करताना वापरण्यात आलेली शब्दरचना सार्वजनिक नैतिकतेच्या मर्यादा ओलांडणारी असल्याचं वकिलांचं म्हणणं आहे। वकिलांनी केंद्रीय गृह सचिवांना लिहिलेल्या पत्रात म्हटलंय की नोरा फतेही ही मूळची कॅनेडियन नागरिक आहे आणि ती भारतात वर्क परमिटवर काम करते। परदेशी नागरिकाला भारतात काम करण्याची परवानगी विशिष्ट अटींवर दिली जाते, ज्यामध्ये भारतीय संस्कृती आणि कायद्याचा आदर करणं बंधनकारक असतं। मात्र अशा प्रकारच्या अश्लील गाण्यांमध्ये सहभागी होऊन नोरा या विशेषाधिकाराचा गैरवापर करते असा दावा वकिलांनी केला आहे। या पत्राच्या प्रती माहिती आणि प्रसारण मंत्रालय, केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळ, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय आणि राष्ट्रीय महिला आयोगालाही पाठवण्यात आले। वाढता वाद आणि जनतेचा संताप लक्षात घेऊन केंद्र सरकारने या गाण्यावर आधीच बंदी घातली आहे। माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने यूट्यूब आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून हे गाणं हटवण्याचे आदेश दिले। भारतीय दंड संहितेच्या कलम 292 आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या विविध कलमांनुसार हे गाणं बेकायदेशीर ठरवण्यात आलं। या वादावर नोरा फतेहीनं आपली बाजू मांडताना म्हटलंय की तिनं जेव्हा या गाण्याचं चित्रीकरण केलं तेव्हा तिला फक्त मूळ कन्नड गाण्याची माहिती होती। हिंदी डबिंगमध्ये कोणते शब्द वापरले जाणार आहेत किंवा त्याचा अर्थ काय निघणार आहे याची तिला कल्पना नव्हती। मात्र वकिलांच्या मते एक कलाकार म्हणून आपल्या कामाची जबाबदारी घेणं तिचं कर्तव्य आहे। जर गृह मंत्रालयानं वकिलांची मागणी मान्य केली तर नोरा फतेहीला भारत सोडावा लागू शकतो। वर्क परमिट रद्द होणं म्हणजे तिला भविष्यात भारतात कोणत्याही व्यावसायिक कामासाठी प्रवेश नाकारला जाऊ शकतो। सध्या हे प्रकरण गृह मंत्रालयाच्या विचाराधीन असून सरकार यावर काय निर्णय घेतं याकडे संपूर्ण मनोरंजन सृष्टीचं लक्ष लागून राहील। मोरक्कन कॅनेडियन कुटुंबात जन्मलेल्या नोरानं 2014 मध्ये रोअर टायगर्स ऑफ द सुंदरबन्स या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं। सुरुवातीच्या काळात तिला भाषेचा अडथळा आणि आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला, परंतु तिच्या नृत्यातील कौशल्यानं तिला वेगळी ओळख मिळवून दिली। तिच्या कारकिर्दीला खऱ्या अर्थानं कलाटणी 2018 मध्ये सत्यमेव जयते चित्रपटातील दिलबर गाण्यामुळे मिळाली। या गाण्यानं जागतिक विक्रम प्रस्थापित केला आणि तिला दिलबर गर्ल म्हणून प्रसिद्धी मिळाली। त्यानंतर साकी साकी, गर्मी, कामरिया आणि माणिके यांसारख्या गाण्यांमधील तिच्या बहारदार नृत्यानं तिनं प्रेक्षकांना भुरळ घातली। केवळ डान्स नंबर पुरते मर्यादित न राहता नोरानं स्ट्रीट डान्सर, 3D बाटला हाऊस आणि भुज द प्राईड ऑफ इंडिया यांसारख्या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका साकारून आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली। आंतरराष्ट्रीय स्तरावर फिफा वर्ल्ड कप 2022च्या लाईट द स्काय या अधिकृत गाण्यात झळकणारी ती पहिली भारतीय स्टार ठरली। नोरा फतेही केवळ तिच्या नृत्यासाठीच नाही तर सुकेश चंद्रशेखर मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामुळेही यापूर्वी चर्चेत राहिली आहे। आता या नव्या गाण्यामुळे तिच्या कारकिर्दीसमोर मोठं प्रश्नचिन्ह उभं राहिलंय। अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि सार्वजनिक नैतिकता यांच्यातील वादात नोरा फतेही आता कायदेशीर कचाट्यात सापडली आहे हे निश्चित। त्यामुळे लाखो दिलांची धडकन असलेल्या नोराला आपल्या प्रसिद्धीच्या लाटेत सामाजिक भान राहिलं नाही का? तसंच फिल्म चालावी, गाणं व्हायरल व्हावं यासाठी निर्माते, दिग्दर्शक आणि संगीतकार हे कुठल्याही थराला जायला लागलेत का? असे अनेक सवाल या गाण्यानं उपस्थित केले। आजकाल कोणत्याही चित्रपटाचा किंवा गाण्याचा वाद झाल्याशिवाय त्या गोष्टीला प्रसिद्धी मिळून ते व्हायरल होणार नाही असा अनेकांचा समज झाला। त्यामुळे हे क्रिएटिव्ह लिबर्टीच्या नावाखाली काही करू लागलेत अशा लोकांना जरब बसणं गरजेचं आहे। ब्युरो रिपोर्ट, एलएस मराठी।